नमस्कार, मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आज मी ॲग्रीस्टॅग या शासनाच्या महत्वाकांक्षी आणि शेती क्षेत्रामध्ये क्रांती घडू शकणाऱ्या अशा योजनेबद्दल बोलणार आहे. शेतकरी बंधूंनो, ह्या ॲग्रीस्टॅग योजनेच्या माध्यमातून आपल्याला एक डिजिटल शेतकरी ओळखपत्र मिळणार आहे. डिजिटल फार्मर आयडी मिळणार आहे. आता कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल, की आधार कार्ड आहे, इलेक्शन ओळखपत्र आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, इत्यादी खूप सारी ओळखपत्र असताना आणखीन एक शेतकरी ओळखपत्र कशाला? ही फार्मर आयडी कशाला? तर बघा, सध्या आपल्याजवळ आधार कार्ड, पॅन कार्ड असून सुद्धा जेव्हा आपण बँकेमध्ये कर्ज काढायला जातो, पीक विमा भरायला जातो किंवा पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घ्यायला जातो किंवा शासनाच्या इतर वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्यायला जातो, तेव्हा हे आधार कार्ड, पॅन कार्ड सोबतच आपल्याला आठ लागतं, सातबारा लागतो, विविध ना हरकत प्रमाणपत्र लागतात, तसेच इतर काही वेगवेगळी कागदपत्रे सुद्धा लागतात. आणि ही कागदपत्रे दरवेळी मिळवणं जिकिरीचं आणि खर्चाचं होत असल्यामुळे अनेक शेतकरी तर शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा ही कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहतात. परंतु आपण जर शेतकरी ओळखपत्र या ॲग्रीस्टॅग योजनेच्या माध्यमातून काढलं, तर यापुढे बँक कर्ज किंवा पीक विमा किंवा पीएम किसान सन्मान निधी किंवा शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सातबारा, आठ किंवा याच प्रकारची विविध जी कागदपत्रे लागतात ती लागणार नाही. आता आपण या शेतकरी ओळखपत्राच्या आधारे डिजिटली पीक कर्ज किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, याशिवाय ह्या शेतकरी ओळखपत्राच्या आधारे आपल्या मोबाईलवर आपल्याला हवामानाचा अंदाज, आपल्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचा तपशील, पीक सल्ला, किडींचा सल्ला, शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा अचूक आणि वेळेवर मिळणार आहे. आता आपल्याला हे सर्व समजलं, परंतु परत दुसरा प्रश्न पडला असेल, की शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी काय खर्च येतो किंवा त्यासाठी काय कागदपत्रे लागतात? तर शेतकरी बंधूंनो, यासाठी कोणतीही फी आकारल्या जात नाही. ही योजना निशुल्क आहे. यासाठी आपल्याला आपल्या गावाजवळ असलेल्या सीएससी केंद्रावर जाऊन निशुल्क नोंदणी करता येते. परंतु त्यासाठी मात्र आपण आपला आधार नंबर आणि आधार लिंक मोबाईल नंबर सोबत घेऊन जायचा आहे. सोबतच आपल्या शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर माहीत असेल तर तो पण घेऊन जायचा किंवा कदाचित माहीत नसेल तर आपलं नाव आणि गावाच्या आधारे तो आपल्याला ते सीएससी सेंटरवर शोधता सुद्धा येतो. बस एवढ्या दोन गोष्टीच्या आधारे आपल्या गावाजवळ जो सीएससी केंद्र चालक असेल तो आपल्याला शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करून देणार आणि त्याद्वारे आपल्याला एक एनरोलमेंट नंबर जनरेट होणार. हा एनरोलमेंट नंबर जनरेट झाल्यानंतर आपली माहिती अचूक असेल, म्हणजे आपला नेम मॅच स्कोअर जर 80% वर असेल, तर हे शेतकरी ओळखपत्र, हे डिजिटल शेतकरी ओळखपत्र आपल्याला 24 तासाच्या आत मिळू शकतं. परंतु जर हे नेम मॅच स्कोअर 80% पेक्षा कमी असेल, तर मात्र आपल्या गावातील जे ग्राम महसूल अधिकारी आहेत किंवा तहसीलदार आहेत, हे त्याला मान्यता देतात आणि त्यांची मान्यता सुद्धा आपल्याला ऑनलाईन मिळणार आहे. आपल्याला तिथं जाण्याचं काम नाहीये. म्हणजे बघा, शेतकरी ओळखपत्र काढणं किती सोपं आणि सोयीचं आहे. तर चला मग, आजच शेतकरी ओळखपत्रासाठी आपल्या गावाच्या जवळ असलेल्या सीएससी केंद्रावर जाऊन निशुल्क नोंदणी करा. शेतकरी बंधूंनो, आपल्याला काही शंका किंवा अडचण आल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. तसेच हेल्पलाईन क्रमांक 020-257-127-12 यावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता आणि माहिती मिळू शकता. आपल्या शंकेचं निरसन करू शकता. शेतकरी बंधूंनो, नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.